पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगते। आढळराव पाटील यांनी कोल्हेंना चंदेरी दुनियेवरून डिवचल्यानंतर या वादाला नव्यानं तोंड फुटलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडलाय। या मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत होऊ घातलेली आहे। अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, तर शिवाजीराव आढळराव पाटलांनी ऐन निवडणुकीत शिंदेंची शिवसेना सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय। कोल्हेंनी आढळरावांना घेरण्यासाठी प्रचारात पक्षनिष्ठेचा मुद्दा पुढे केलाय। त्याचा प्रतिवाद करताना आढळरावांनी चंदेरी दुनियेचा उल्लेख केला। त्यामुळे आढळराव आणि कोल्हेंमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगलाय। त्यांना वाटतं की निष्ठा 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 आणि पवार साहेबांच्या बरोबर आहे। लोक पवार साहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे, आपण गोष्ट वेगळी आहे। त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत। पवार साहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। गेल्या वेळेला आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शिरूर लोकसभेचं राजकीय समीकरणच बदललं। महायुतीमध्ये शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे आढळराव पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। तसंच शिरूरमधनं उमेदवारी देखील मिळवली। आढळरावांनी उमेदवारीसाठी केलेल्या या पक्षांतरावर अमोल कोल्हेंनी खोचक टीका केली आहे। पवारसाहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढण्याचं प्रतीक आहे आणि त्यांना जर कोणी अशा पद्धतीने म्हणत असेल की त्यांच्या नावाने मतं ही मागितली जाण्याचे दिवस संपले, तर मला वाटतं की त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि त्यांना एवढ्या शुभेच्छा देऊन गेट वेल सून। शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात शिरूर लोकसभेच्या निमित्तानं दुसऱ्यांदा राजकीय सामना होतोय। गेल्या वेळेला आढळरावांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर कोल्हेंनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली होती। मात्र या वेळेला चित्र बदललंय। कोल्हे तुतारी तर आढळराव घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। या दोन्ही उमेदवारांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला देखील सुरू झालाय। आगामी काळात या आरोप प्रत्यारोपांना आता आणखी धार येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।